हा तोडकर साहेब नमस्कार. नमस्कार बोला. आता महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यामध्ये सूर्यदर्शन राहील? बघायला गेलं तर सर्व जिल्ह्यामध्ये आहे, पण वेळेनुसार त्याचा काही बदल, काही ठिकाणी 2 तासाने उशिरा, काही ठिकाणी 3 तासाने उशिरा असा बदल आहे. हा हा आणि सकाळच्या पहाटे सुद्धा काही ठिकाणी पाऊस राहील, म्हणजे जळगाव असेल, बुलढाणा असेल, नांदेड असेल, नांदेड म्हणतोय, इकडे नाशिक जिल्हा असेल आणि धुळे नंदुरबार असेल, तर तुरळक ठिकाणी सकाळी पाऊस आहे आणि तो उघडूच्या नंतर सूर्यदर्शन मोकळं होईल. पण आपला नांदेड परिसर, सोलापूर परिसर या भागामध्ये सकाळपासून वातावरण हळूहळू मोकळं व्हायला होईल. थोडंसं दुपारच्या वेळेला सुद्धा थोडंसं गोंगाट येईल, पण फवारणीसाठी योग्य दिवस आहे आपल्या परिसराकडे, मराठवाड्यामध्ये. आणि नांदेड, परभणी, हिंगोली, बीड आणि परळी वैजनाथ हे म्हणजे या भागामध्ये सूर्यदर्शन होईल उद्या. म्हणजे 29 तारीख म्हणजे हे पहा, सूर्यदर्शन 29 तारखेला होणार आहे आपल्या, तुम्ही जे नाव घेतली ना, या भागामध्ये. आणि वातावरण हळूहळू मोकळं व्हायला होईल. काही ठिकाणी असं थोडीफार ढग येणार, कारण की एकदमच हे सगळं पूर्णपणे क्लिअर होणार नाहीये, हे तुम्हाला सिस्टम माहिती आहे. तर पूर्णपणे क्लिअर आणि दिवसभर कामं करता येईल असं 29 तारखेला सोलापूरचा काही भाग आहे, बीडचा काही भाग आहे, जालन्याचा पण काही भाग आहे. पण असं 30 तारीख आणि 31 तारखेला पूर्णपणे सर्व राज्यामध्ये सर्व ठिकाणी कामं करता येईल. ओके सर, माहिती दिल्याबद्दल सर धन्यवाद. धन्यवाद.